पालघर लोकसभा सीट को लेकर चुनावी गहमा गहमी के बीच बहुजन विकास अघाड़ी ने उम्मीदवार घोषित कर दिया है। बहुजन विकास अघाड़ी ने पार्टी के विधायक राजेश पाटिल को लोकसभा प्रत्याशी बनाया है। पाटिल ने शुक्रवार को जिला निर्वाचन अधिकारी को अपना नामांकन पत्र सौंपा। इस दौरान उनके साथ उमेश नाइक सहित पार्टी के वरिष्ठ पदाधिकारी मौजूद थे। यहां शुक्रवार की शाम को बहुजन विकास अघाड़ी के विरार स्थित कार्यालय पर पार्टी प्रमुख हितेंद्र ठाकुर ने प्रेस कॉन्फ्रेंस कर पत्रकारों से बातचीत की। उन्होंने कहा कि पार्टी के सभी संभावित उम्मीदवारों और पदाधिकारियों की सहमति से राजेश पाटिल को उम्मीदवार बनाया गया है। किसी गठबंधन या युति से समर्थन लेने या देने के सवाल के जवाब में उन्होंने कहा कि बहुजन विकास अघाड़ी खुद अपने दम पर चुनाव लड़ेगी। स्टार प्रचारक के सवाल पर विधायक ठाकुर ने कहा कि हमारे कार्यकर्ता ही हमारे स्टार प्रचारक है। इस दौरान विधायक सतीश ठाकुर, बहुजन विकास अघाड़ी के संगठक सचिव एवं पूर्व नगर सेवक अजीत पाटिल, युवा विकास अघाड़ी के संगठक सचिव तथा पूर्व नगर सेवक हार्दिक राउत, पूर्व नगर अध्यक्ष मुकेश सावे, पूर्व महापौर प्रवीण शेट्टी, बहुजन विकास अघाड़ी के नेता पंकज ठाकुर, किरण ठाकुर आदि उपस्थित थे। उल्लेखनीय है कि पालघर लोकसभा सीट से महाविकास अघाड़ी के सहयोगी दल शिवसेना ने पहले ही प्रत्याशी घोषित कर दिया है, जो कि उद्धव ठाकरे पार्टी की है, जबकि महायुति के सहयोगी दलों के बीच इस सीट पर उम्मीदवार को लेकर अब तक फैसला नहीं हो सका है। फिलहाल बहुजन विकास अघाड़ी प्रत्याशी के नामांकन के साथ ही इस सीट को लेकर त्रिकोणीय मुकाबला होना तय है। ब्युरो रिपोर्ट, VRS न्यूज। आम्हाला वरच्या कोणत्याही नेत्याबद्दल काही कॉमेंट्स करायचे नाही। मी ऑलरेडी सगळ्या आपल्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिली का आपल्या बरोबर जे सुरुवातीपासून आहेत अशा लॉयल लोकांना उमेदवारी दिलाय आणि आमचं इलेक्शन ही स्थानिक मुद्दे, पालघर जिल्ह्याला काय पाहिजे, कशा प्रकारे पुढे जायचं याच्यावर आम्ही इलेक्शन लढतो। सर, या निवडणुकीत कोणता मुद्दा महत्त्वाचा असणार आहे? जे काही प्रश्न आहेत ते आतापर्यंत अगोदरच्या उमेदवारांनी केलेलं काम, आमचे खासदार होते त्यावेळी त्यांनी डहाणूपर्यंत रेल्वे नेली, समोर गॅस पाईपद्वारे ते पास केलं। ही दोन मेजर, बाकी केल्या त्यांनी, पण ही दोन मेजर। नंतर काय झालं तर बघू ना काय करायचं। लढू ना, तिकडे तिकडे जे जे आले त्यांना मदत करत गेलाय। आता आपला खासदार असेल त्यावेळी तो सगळ्याच प्रश्नाची वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे, त्याच्यामध्ये तुमची भूमिका काय आहे? मी जे JNPTचे MD शेट्टी साहेब, आपले आदरणीय पालकमंत्री चव्हाण साहेब आणि सगळे आमदार खासदार, तर त्या मीटिंग मध्ये वाढवण बंदराला कडाडून विरोध करणारा आपला एकच पक्ष होता। बाकी सगळ्यांनी बोटचेपी धोरण घेतले। कारण तो मुद्दा जो आहे तो निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा असणार। आम्ही ज्यावेळी मी सांगितलं त्याप्रमाणे पालकमंत्री, JNPTचे MD शेट्टी साहेब यांनी मीटिंग घेतलेली, कलेक्टर वगैरे सगळे होते, त्यावेळी आम्ही विरोध केलेला आपल्या पक्षाने। तुमचा विरोध कायम असणार आहे? आता ही गोष्ट मी 2 महिन्यापूर्वीची सांगतो। कारण चर्चा अशी आहे की वाढवण बंदरामध्ये तुम्ही विरोध जर नाही केला तर तुमचे 3 आमदार आहेत, तर कुठेतरी वाढवण बंदर होऊ शकतो आणि स्थानिकांना पण नकोय। मी काय बोललो 2 महिन्यापूर्वी, त्यावेळी इलेक्शनचं काय नव्हतं, त्या तिकडूनची कृती समिती आणि अन्य लोक मदतीच्या अपेक्षेने मला भेटलेली। त्यांना मी सांगितलेलं तांडेल वगैरे जे काय आहेत ती मंडळी यंगस्टर, त्यामध्ये सांगितलेलं आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तो विरोध मी या मीटिंग मध्ये पालकमंत्र्यांचा दाखवला। अत्यंत साध्या पद्धतीने दाखल केलेला, काय सांगाल उमेदवारी?
ते आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमचे सगळे वरिष्ठ कार्यकर्ते यांनी आजच्या दिवसात एक चांगला मुहूर्ताचं साधून योग साधून आज उमेदवारी अर्ज भरणं आवश्यक आहे म्हणून आम्ही तो भरलेला आहे. आणि हे उमेदवारी अर्ज भरत असताना उमेदवार म्हणून जो निश्चित होणार आहे त्याला अजून वेळ आहे आणि त्याप्रमाणे जे वरिष्ठ नेते आमचे अप्पा आहेत त्या सगळ्यांनी मिळून एक उमेदवार निश्चित स्वरूपाचा पुढे दिला जाईल. परंतु आज एक मुहूर्त म्हणून भरून ठेवलेला आहे. सर, कोणत्या मुद्द्यावर आपण बहुजन विकास आघाडी म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवणार आहात, काय सांगा? बहुजन विकास आघाडीचा मूळ अजेंडा तो म्हणजे विकास. आज आम्ही गेली 30 वर्ष लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्ही विकासाचाच अजेंडा पकडलेला आहे. त्याच्यामुळे जो विकास आम्ही वसई विरार शहर महानगरपालिका वसई तालुका किंवा जो काही जिकडे तिकडे आमच्या सत्ता आहेत त्या ठिकाणी आम्ही करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. प्लस जिथे आम्ही नाही तिकडच्या लोकांना सुद्धा आम्ही देण्याचा खूप प्रयत्न करतोय. आमचे माजी खासदार बलराम जाधव असताना खासदार त्यांनी एक आपली रेल्वे डहाणूपर्यंत नेली, ती कोणालाच शक्य करता आली नाही. त्याचप्रमाणे वसईला जो निघणारा गॅस आहे तो गॅस गुजरातला जायचा, परंतु तो वापर इथे त्याचा होत नव्हता. त्यावेळी सुद्धा हा जो गुजरातवरनं गॅस पाईपलाईन इकडे पालघर जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणली आणि त्याचं आज काम सगळ्या ठिकाणी चालू आहे. घरोघरी गॅस कनेक्शन मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे महानगरपालिका हद्दीमध्ये 3000 कोटी सॅटेलाईट सिटीसाठी महानगर खासदारसाहेब असताना म्हणजे एक खासदार हा लोकसभेमध्ये जाऊन काय करू शकतो हे एकदम चांगलं उदाहरण म्हणजे बळीराम जाधव साहेब जे खासदार असताना त्यांच्यामध्ये असणारे भक्कम ताकदीमध्ये लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर. सर, आपलं जे म्हणजे सगळ्यांना जे माहिती आहे ते चिन्ह शिटी, त्याबद्दल अजूनही साशंकता आहे. काय चिन्ह असेल आणि काय कशा प्रकारे निवडणूक लढवणार? चिन्ह हा आजचा विषयच नाही मिळत. आम्ही फॉर्म भरला, मागणी केलेली आहे. आमची जी पारंपरिक सिटी ज्यावर आम्ही लढतोय त्याची आज आम्ही मागणी केलेली आहे आणि कायदा सांगतो फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला मिळेल. महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झालेला आहे, महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर नाही आहे. आपण रिंगणात उतरलेला काय सांगता? मी रिंगणात वैयक्तिक उमेदवार म्हणून आज फॉर्म भरलेला नाही, त्याच्यामुळे असं सांगता येणार नाही मी रिंगणात उतरलोय. अजून खूप लोकांचे फॉर्म भरायचे. आमचे मनीषाताई आहेत, कडव साहेब आहेत, संतोष भोकले आहेत, बळीराम जाधव साहेब इच्छुक उमेदवार. त्याच्यापैकी कोणतरी अजून निश्चित झालेलं नाही. बहुजन विकास आघाडी रिंगणात आहे, आप्पा रिंगणात आहेत हे आम्ही मानून चालतोय. त्याच्यामुळे जे कोणी समोर उमेदवार असतील त्यांच्या पक्षाचे त्यांनी लढवतील, पण आमचा उमेदवार आप्पा या हिशोबाने आम्ही बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते चालतो. थँक्यू.